जय जगदंब नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आज बऱ्याच काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मी दिलखुलासपणे देणार आहे आणि दीर्घ असा हा व्हिडिओ बनवत आहे। कुठले प्रश्न? पहिला प्रश्न म्हणजे जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा म्हणजेच कोण? तर स्वतः मला माज आलेला आहे का? या माज आल्याच्या पोटी आम्ही लोकांचे फोन उचलत नाहीत का? आमची गरज संपली आहे का? आम्हाला लोकांची गरज उरलेली नाही का? किंवा आम्हाला आता पैसा जास्त झाल्यामुळे एवढा माज आलाय किंवा सुळसुळाट झालाय का की आता आम्ही या ठिकाणी फक्त राजकारणी लोकांना, श्रीमंत लोकांना, मोठ्या लोकांना स्पेशल आणि वेगळी ट्रीटमेंट देतो, सर्वसामान्य आणि गरिबांना या ठिकाणी तुच्छ लेखल्या जातंय का? आणि याबरोबरच पैशाचा कारभार सर्व होऊन बसला आहे का? सर्व प्रश्नांची उत्तरं दिलखुलासपणे देऊया। तुम्हाला सांगतो दर्शकांनो, एकमेव जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा हे यूट्यूब चॅनल असं आहे की ज्यावरती जे आमच्या पोटात असतं ना तेच आमच्या ओठामध्ये असतं। पोटामध्ये एक, ओठामध्ये एक, मनामध्ये एक, मुखामध्ये एक असं आम्हाला कधीही जमलं नाही। मुळात ते रक्तामध्येही नाही, आमच्या स्वभावामध्येही नाही, प्रकृती आणि प्रवृत्तीमध्ये सुद्धा नाही। त्यामुळे जे माझ्या मनात असतं ना ते मी वेळोवेळी वारंवार व्यक्त झालेलो आहे। जे मला फार जवळून ओळखतात असे माझे उपासक, उपासिका, माझे शिष्यमंडळ, माझे नातेवाईक आणि आमच्या गावच्याही काही जणांना माहिती आहे, ज्यांनी मला जवळून जाणून घेतलंय की नेमकं मुकुंद आंधळे सर म्हणजे ज्यांना भाऊ असं म्हटलं जातं, तर नेमके हे भाऊ कसे आहेत? या भाऊंना खरोखर पैशाचा लोभ आहे का? श्रीमंत आणि गरीब अशी वेगवेगळी ट्रीटमेंट आम्ही लोकांना देतो का? याबरोबरच सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फोन का उचलल्या जात नाही किंवा फोन खूप दिवसापासून ट्राय केलं जातंय पण नेमकं घेतल्या जात नाही, तर अशी सर्व नेमकी कारणं काय आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण घेऊया। पहिला मुद्दा म्हणजे उलटी सुरुवात करतो। उलटी सुरुवात अशी की सर्वात शेवटी मी एक प्रश्न टाकला होता, सर्व पैशासाठी सुरू आहे का? तर हा प्रश्न सुरुवातीला घेतो, नंतर बाकीच्या विषयावर बोलतो। तर हो, काही प्रमाणावरती पैशासाठी सुरूच आहे, यामध्ये मला अजिबात खोटं बोलायचं नाही। बघा, गळ्यामध्ये यल्लूबाई आहे म्हणजे हे यल्लमाचं दर्शन आहे, रेणुका आणि परशुराम आहे। ही यल्लूबाई गळ्यामध्ये असताना, ही रेणुका परशुराम गळ्यात असताना या मुखातून खोटं मला अजिबातच बोलायचं नाही। अगदी यल्लमाचं दर्शन हातात धरून सांगतो, जोगती पंथाची शपथ घेऊन सांगतो, काही अंशी पैशासाठी सुरूच आहे आणि त्याला काही कारणं सुद्धा आहेत। कारण नंबर 1, या ठिकाणी जो काही दैनंदिन खर्च असतो आणि जो काही या ठिकाणी मासिक खर्च असतो महिन्याच्या महिन्याला, तो जर खर्च काढला तर हा सर्व खर्च जवळजवळ 1.5 लाखाच्या घरामध्ये दर महिन्याला जाते। कशासाठी? एवढे पैसे काही मला एकट्याला लागत नाही। अहो, सकाळी मी अर्धी भाकर खातो आणि संध्याकाळी अर्धी भाकर खातो, तेही मिळेल त्या चटणीसोबत। मला त्यामध्ये विशेष असं काही पक्वान्न लागत नाही। माझ्या अंगावरती 200 ते 250 रुपये किमतीचा टी शर्ट किंवा साधा शर्ट असतो, तेही कपडे मला बहुतांश लोकांनीच विकत घेतलेले असतात। मी स्वतःच्या पदरचे पैसेही खर्च करून स्वतःसाठी कपडे सुद्धा घेत नाही। माझ्या नावावरती कुठलीही त्या ठिकाणी 4 व्हीलर नाही किंवा साधी 2 व्हीलर सुद्धा नाही। एकच जुनी गाडी आहे ज्युपिटर, ती मी वापरतो। जी 4 व्हीलर आहे ती माझ्या मित्राची आहे। वेळप्रसंगी त्या 4 व्हीलरमध्येच ते मला फिरवतात आणि त्या 4 व्हीलरच्या पाठीमागे माझा मित्र शिवसेनेचा पदाधिकारी असल्यामुळे वाघाचा छावा आणि शिवसेना लिहिलेलं आहे। तर बरेच जण म्हणतात की आंधळे सरांची गाडी आहे आणि आंधळे सर या गाडीमध्ये दिसतात, मग आंधळे सर नेमके शिवसेनेचे आहेत काय? गंमत इथून सुरू होऊन जाते की माझे पाय अगदी जमिनीवर आहे, माज वगैरे तर अजिबात आलेला नाही। पैशासाठी काही कारणं सुरूच आहेत, कारण महिन्याला 1 ते 1.5 लाख रुपयाचा खर्च आहे। यामध्ये आम्ही काय काय करतो एवढं बारीक सांगायला इथे मी रिकामा नाही। ज्यांनी जवळून पाहिलेलं आहे त्यांना चांगली कल्पना आहे की माझ्या घरी मुक्या प्राण्यापासून ते मनुष्यांपर्यंत, गोरगरिबांपासून ते येणाऱ्या उपासकापर्यंत सर्वांची राहण्याची, जेवण्याची, खाण्याची, पिण्याची, इतर काही जी आम्ही व्यवस्था करतो तिचा खर्च किती दांडक्या प्रमाणामध्ये जातो। याबरोबरच या ठिकाणी मंदिर देवस्थानचं भक्त निवास बांधण्यासाठी, अन्नछत्र बांधण्यासाठी मला जागेची आवश्यकता आहे, तिच्यासाठी सुद्धा पैसा मागे टाकणं सुरू आहे। आणि या सर्व कारणामुळे अर्थकारण अगदीच महत्त्वाचं आहे। म्हणून मी आज जे काही पूजा करतो, उपासना शिबिरं करतो, लोकांना वेळ देतो, यामध्ये मी जे काही पैसे घेतो तर पैसे मला खरंच हवे आहे, पैसे माझी गरज आहे। मी पैशासाठी भरपूर गोष्टी सध्या करत आहे, कारण पैसा माझी गरज बनलेली आहे। हे माझे प्रांजळपणे अगदी 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 कबूल पैशासाठीच आहे। फुकट केलं इतके दिवस, 15 वर्ष फुकट केलं, परंतु हे सर्व फुकट करत असताना
त्या ठिकाणी गरजा सुद्धा लहान होत्या. माझं घर पडकं झडकं होतं, तर तेव्हाचे भक्त पडक्या झडक्या घरात येऊन बसत होते. तेव्हा मी मनाने जे काही पैसे देईल तेवढेच घेत होतो, तर भक्त त्यामध्ये खुश राहत होते. हळूहळू भक्तांच्याही डिमांड वाढत गेल्या. चहाची अपेक्षा पोह्यावर पूर्ण होऊ लागली, पोह्यांची अपेक्षा खिचडीवरती पूर्ण होऊ लागली. आता खिचडीला बऱ्याच जणांनी एवढी नावं ठेवून आमच्या जगदंबा संस्थांची खिचडी फार बदनाम केली की आता आम्ही खिचडीचा महाप्रसाद बंद करून पंचपक्वान्नाचं जेवण द्यायला सुरुवात केलेली आहे. वरण भात, भाजी पोळी, कुरडई पापड आणि त्याबरोबर काहीतरी स्वीटमध्ये, आणि हेही चांगल्या पद्धतीनुसार त्या ठिकाणी घरगुती न बनवता आचारी वगैरे लावून त्यांच्या हाताने बनवलं जातं. आता सांगायचा उद्देश काय, एक कप चहापासून ते पंचपक्वान्नाचं अन्न, हा जो स्तर वाढत गेला ना, हा स्तर फुकट नाही वाढला. यासाठी आम्हालाही पैसे मोजावे लागतात. आचारी मामा असतील, इतर काही कामं असतील, हे काही घरी बसल्या कोणी करत नाही किंवा त्या ठिकाणी हितसंबंध म्हणून कोणी एक दिवस मदत करेल, दररोज कोणी करत नसतं. त्यामुळे प्राथमिक गरज पैसा नक्कीच आहे. दुसऱ्या मुद्द्याकडे आता जातो की आम्ही कॉल का उचलत नाहीत. हा, हे खरं आहे की बरेच भक्त 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस कदाचित फोन लावत असतील आणि त्यांचे फोन उचलल्या जात नसतील. याबद्दल मला कुठलंही त्यांना खोटं ठरवायचं नाहीये, अगदीच वास्तविकता असावी. होनमाने सर, पत्र आलेले होते, ते पत्र इकडे मला दाखवायचे आहेत. पत्र इकडे शोधून द्या बरं. तर आता या ठिकाणी जेव्हा भक्तांचे फोन उचलल्या जात नाहीत तेव्हा भक्तांची तारांबळ उडते. मन नाराज होतं की बाबा, भाऊंना फोन केला, सरांना फोन केला, सेवेकरी फोन उचलत नाहीयेत, आमचं नेमकं काय होणार. अशा प्रसंगामध्ये मी सांगितलं की ज्यांना माझा फोन उचलल्या गेला नसेल अशांनी मला सरसकट त्या ठिकाणी पत्र पाठवा. त्या पत्रामध्ये तुमचे प्रॉब्लेम लिहा. नाही प्रॉब्लेम लिहिले तरी चालतील, पण तुमचं नाव, गाव, पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर पाठवा. तुमचा फोन सेवेकऱ्याने नसेल उचलला तर आम्ही तुमचं पत्र मिळाल्यावर स्वतःहून तुम्हाला कॉल करू. दाखवा ती पत्र. आणि बघा, माझ्या हातामध्ये हा पत्रांचा गठ्ठा आहे. एका आठवड्यामध्ये एवढी पत्र आम्हाला प्राप्त झाली आहेत. अजून एकही पत्र मी रीड केलेलं नाही, वाचलेलं नाही, परंतु सोमवारी मी निवांतपणे ही सर्व पत्र वाचणार सुद्धा आहे. तर बघा, ही पत्र जी आम्हाला प्राप्त झाली, तर मयूर चव्हाण यांचं एक पत्र आलेलं आहे, स्वाती पाटील यांचं एक पत्र आहे, त्यानंतर विलास पडाळे यांचं एक पत्र आहे, रोकडे दादांचं एक पत्र आहे, त्यानंतर अजून कोण आहे, शीतल नागोटकर यांचं एक पत्र आलेलं आहे, राहुल कुष्टे यांचं पत्र आलेलं आहे, अविनाश खंडागळे आहेत, अर्चनाताई काळे आहेत, याबरोबरच या ठिकाणी अपर्णाताई कदम यांचं सुद्धा पत्र आहे. कुत्रे भुकायचा आवाज तुम्हाला व्हिडिओमध्ये येत असेल. काय, आम्ही गरीब लोक आहोत ना, एडिटिंग वगैरे करायला पैसे नसते, मोठा कॅमेरा नाहीये, सुसज्ज व्यवस्था नाहीये, म्हणून मध्येच बाईच्या बांगडीचा आवाज येतो, कोणी खोकलण्याचा आवाज येतो, आणि मी पाळलेली कुत्री तर एवढी भुंकतात बिचारी, नेमके मी व्हिडिओ शूटिंगला बसलो की कुत्री भुंकायला सुरुवात करतात. त्यांचा सुद्धा आवाज मध्ये येत असेल. काय करावं, गरिबीच तेवढी आहे. अंबाबाई करो आणि एखादा कॅमेरा आम्हाला मिळो, या नशिबात आहे की नाही काय माहिती. नशिबात बघा किती जोराने भुंकते. मीनाक्षी गोवेताई यांचं एक पत्र आहे. अशी असंख्य पत्र ही मला प्राप्त झालेली आहेत. आता यांचे मी सोमवारी पत्र वाचेल. याच्यात जे मोबाईल नंबर असतील, बऱ्याच जणांनी मोबाईल नंबर दिलेले सुद्धा आहेत यावरती आम्ही कॉल सुद्धा करू. मग आता ज्यांचे फोन उचलले जात नसतील त्यांच्यासाठी हा पर्याय आहे. मला माझ्या राहत्या घराच्या पत्त्यावरती असं पत्र लिहा. हे पत्र साध्या पोस्टने न पाठवता स्पीड पोस्टने पाठवा. स्पीड पोस्टने पाठवल्याचा फायदा असा आहे की ते पत्र घरपोच मला देणं हे पोस्ट खात्यावरती बंधनकारक असतं. मध्यंतरी काही अनुभव असे आले, साध्या पोस्ट कार्डवरती काही जणांनी पत्र पाठवली, ती पोस्टमनने तिकडेच फाडून फेकली की काय, आम्हाला मिळालेली नाहीत. साधी पत्र काही जणांनी पाठवली 5 रुपये किमतीची, तीही पत्र आम्हाला खरोखरच मिळालेली नाहीत. परंतु ही सर्व पत्र स्पीड पोस्टने पाठवलेली आहे, ज्याचा खर्च 50 रुपये एवढा आहे. 50 रुपयाचा खर्च होतो, पण पत्र थेट आमच्यापर्यंत पोहोचतं. त्यामुळे स्पीड पोस्टने आम्हाला पत्र पाठवा. त्यामध्ये तुमचं नाव, गाव, पत्ता लिहा. आम्ही तुम्हाला स्वतःवरून पत्र मिळाल्यावर वाचून कॉल 100% करू. जेवढी पत्र मला ही मिळाली ही सर्व मी निवांतपणे सोमवारी वाचणार आहे. आणि सोमवारी वाचून म्हणजेच साधारणतः 3 तारखेला 3 मार्चला मी सर्व पत्र वाचेल आणि 4, 5, 6 तारखेला सर्वांना कॉल करायचा प्रयत्न करेल. ज्यांचे कॉल उचलल्या जात नसतील मला पत्र लिहू शकता. स्वागत आहे. आता फोन न उचलण्याचं कारण असं की फोन उचलण्यासाठी आमचे सेवेकरी एकटे होनमाने सर म्हणून नियुक्त आहे.
एकटे होनवाने सर रोजचे 100 ते 150 कॉल उचलतात आणि रोजचे जवळजवळ 500-600 फोन येतात आणि एवढे फोन आल्यामुळे एकटा माणूस तेवढ्या सर्वांना उत्तरं देऊ शकत नाही, त्यामुळे तारांबळ उडते. हे अगदी खरं आहे. दुसरा पर्याय मी सांगतो, थोडंसं पोस्ट खात्याला बेजार होऊ द्या, धडाधड पत्र पाठवा, स्पीड पोस्टने पाठवा, आम्हाला प्राप्त झाले की आम्ही तुम्हाला कॉल करू. पुढचा विषय म्हणजे काही भक्तांना माझ्या भेटीसाठी आगाऊ पेमेंट घेऊन तारखा देण्याचं आम्ही ठरवलं होतं. काही जणांचं तारखा देऊन झालेल्या आहेत आणि काही जण अजून सुद्धा पेंडिंग वरती आहेत. तर त्यांना तारखा मिळणार कधी? तर साधारणतः 15 मार्चच्या आधी या सर्वांना तारखा मिळाव्यात अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत, किंवा तसा आमचा प्रयत्न सुद्धा आहे. रेकॉर्ड दाखवा माझ्याकडे. हे बघा, हे आमचं लेख्याजोख्याचं रजिस्टर. हे एवढं जाडं चोपडं आहे. हे ह्याच्यात आम्ही सर्व हे लेखाजोखा ठेवत असतो. तर ज्यामध्ये बघा सध्याच्या स्थितीला 36 जणांची नोंद आहे. म्हणजे 36 जणांनी माझ्या अर्जंट भेटीसाठी पैसे ऑलरेडी आम्हाला पाठवून ठेवलेले आहे. या 36 पैकी सुरुवातीच्या फक्त 11 जणांनाच या ठिकाणी भेट देण्यात आलेली आहे. उरलेले जे बाकीचे या ठिकाणचे आहेत ते सर्वच या ठिकाणी अजून बाकी आहेत. ज्यामध्ये बघा बकुळे, पाटील, इंगळे, मानकर, किरवे, गुरव, जाधव, पाटील, नलावडे, गावंडे, साळवे आणि काठे या 12 जणांना आम्ही भेटी दिल्या. अजूनही यामध्ये करुंगी, शिर्के, वायकर, ताटळे, देवकाते, भोयर, पंडित, दाभाडे, ढेपे, रिसवडकर, कायंदे, तळटाळे, डाळिंबे, मसाळ किंवा मिसाळ, पराडकर, अवचार, मानकर, जाधव, वाघमारे, तिवारी, दीक्षित, राजपूत, राजगुरू, देशमुख, राठोड आणि कांबिरे अशा काही जणांच्या भेटी सुद्धा अजून या ठिकाणी बाकी आहेत. माने, तास्कर, देवकते, मानकापुरे, आप्पा तेली आणि वैजनाथ पुरी अशा काही जणांच्या भेटी सुद्धा बाकी आहे. म्हणजे जवळजवळ 35 जण अजून पेंडिंगला आहे. आता मी या ठिकाणी एकटा असल्यामुळे एवढ्या जणांना भेटी द्यायच्या म्हटल्यावर एकेका व्यक्तीला अर्धा तास तरी मोकळा द्यावा लागतो. तर 15 मार्च पर्यंत साधारणतः काहीतरी करू आम्ही आणि या सर्वांना भेटी देण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्याच्यातील 2 जणांचे पैसे सुद्धा आम्ही वापस पाठवले. त्याचं कारण असं होतं की त्यांना गडबड फार होती, आम्ही थांबू शकत नाही म्हटले एवढा वेळ, वापस पाठवले, काही हरकत नाही. परंतु ज्यांचे पैसे वापस पाठवले त्यांना पुन्हा या ठिकाणी भेट आम्ही मात्र नक्कीच देणार नाही. याला तुम्ही काही समजायचं ते समजा, पण नाही देणार. कारण ज्याने फाउंडेशनला जगदंबेच्या खात्यामध्ये पैसे टाकून पुन्हा वापस मागितले ते आम्ही देऊन टाकितले, पण ज्याला पैसे वापस दिले त्याने पुन्हा आम्ही कधीतरी भविष्यात त्यांचा फोन उचलू किंवा त्यांना वेळ देऊ असा समज मनातून काढून टाकावा. तुम्ही तुमचे भले, आम्ही आमचे भले. आणि असंच माझं रोखठोक बोलणं असतं, म्हणून ते बरेच जणांना खटकतं बरं का या ठिकाणी, कारण गोड बोलेपणा येत नाही. आता असो, पुढच्या मुद्द्यावर मी येतो. माझ्याकडे राजकारणी लोकांना, श्रीमंत लोकांना आणि मोठ्या मोठ्या सेठ लोकांना विशेष ट्रीटमेंट, वागणूक मिळते का? त्यांच्यासाठी लवकर तारीख मिळते का? त्यांना पटकन या ठिकाणी प्रवेश मिळतो का? तर ज्या कोण्या लोकांनी असा माझा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांची मला अक्षरशः कीव येते. या ठिकाणी मी काही वाईट बोलणार नाही अशांबद्दल सुद्धा, निंदकांचे घर असावे शेजारी. परंतु या ठिकाणी गंमत सांगतो, काल मला रनिंग एक आमदार आहेत इकडचेच आमचे, तर एका इलाख्याचे आमचे, म्हणजे आमच्या इकडच्या एका इलाख्याचे, त्या आमदारांचे काल 3 मिस कॉल आहेत जे मला काल पडले. त्या मिस कॉलवरती मी अजूनही रिटर्न कॉल केलेला नाही. उद्या माझं उपासना शिबिर आहे, आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे. उद्याही मी त्यांना कॉल करणार नाही, मी त्यांना थेट सोमवारी कॉल करणार आहे. म्हणजे सांगायचा उद्देश काय की कालच्या शुक्रवारी ते मला मिस कॉल देतात, रनिंग आमदार असून शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस मी त्यांना वेटिंगवर ठेवून सोमवारी रिटर्न कॉल करणार आहे आणि विचारणार आहे की साहेब तुमचा मला शुक्रवारी कॉल आला होता, काय म्हणता सांगा. त्यामुळे मी सर्वसामान्यांचे तरी फोन उचलतो, आमदारा खासदारांना वेटिंगवर ठेवतो. हा माझा इतिहास आहे. याला कोणी माझा गर्व समजा, माझा माजेलपण समजा, माझा माजुरडेपण समजा, काय समजायचं ते समजा. हो, मला गर्व आहे, मला माज आहे, मला या ठिकाणी गुमान आहे. माझ्या अंबाबाईचं, माझ्या जगदंबेचं, माझ्या गुरुच्या आशीर्वादाचा मला माज आहे. काय आहे? माज. 2 अक्षरी शब्द, माज आहे माज. नाही उचलत मी आमदार खासदारांचे लवकर फोन. एवढंच काय तर मंत्री महोदयांचे हे सुद्धा काही फोन आणि निरोप येऊन गेले, आम्ही ते अक्षरशः धुडकावून लावले. काही जणांनी आम्हाला धमक्या सुद्धा दिल्या की तुम्ही
राजकारण्यांसोबत पंगा घेत आहात, आमचे फोन उचलत नाही, आम्हाला रिस्पॉन्स देत नाही, दिला तरी आम्हाला वेटिंगवर थांबा म्हणून सांगता. आम्ही कोण आहोत? मी एका शब्दात सांगितलं, काय करायचं ते करून घ्या, तुम्ही कोणी असले तरी चालेल, मला सर्वसामान्यांसारखेच तुम्ही आहात. आणि या ठिकाणी आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, की एखादा भिकारी असो, शेतकरी असो, मजूर असो किंवा नोकरीदार असो, होतकरू असो, सर्वांची फी सारखीच आहे. उपासना शिबिराची फी सारखीच आहे, माझ्या पर्सनल भेटीची फी सारखीच आहे, बांधी पूजेची फी सारखीच आहे. त्यामुळे मी जर सर्वांकडून फी सारखी घेतो, वेळ सारखा देतो, मग मी आमदार, खासदार, राजकारणी, श्रीमंत, गरीब, शेठ असा भेद करू कशाला? मला सर्व सारखे आहे. जर कोणाला माझ्यावरती दातच खायचा असेल, काही माझं वाईट करायचं असेल, ते करत बसतील. मी मोडेल पण वाकणार नाही या वृत्तीचा माणूस आहे. त्यामुळे जे कोणी राजकारणी हा व्हिडिओ बघत असतील त्यांनीही समजून घ्यावं, तुम्हाला माझ्याकडे यायचं असेल, गरज तुमची आहे, गरज आंधळे सरांची नाही. मी कुठल्याही राजकारण्याच्या घरी माझं काम घेऊन जात नाही, मी कुठल्याही राजकारण्याजवळ माझ्या कामाचा वशिला लावत नाही. जगदंबेच्या आशीर्वादाने आत्तापर्यंत कुठल्याही आमदार, खासदार, मंत्री किंवा राजकारण्याशी माझं काम सुद्धा पडलेलं नाही. भविष्यामध्ये जर पडलं कधी तर मी स्वतः त्यांच्या कार्यालयासमोर जाऊन ते सांगतील तेवढ्या वेळ वाट बघेल. कोण्या आमदाराने, खासदाराने, मंत्र्यांनी माझं काम पडलं, मला 3 दिवस चक्रा मारायला लावल्या, मी 3 महिने चक्रा मारेल. मला 5 घंटे वेटिंगवर ठेवलं, मी 10 घंटे रस्त्यावरती बसेल, कारण तो अधिकार त्यांचा राहील, ते तिथलचे राजे राहतील. मी माझ्या घरचा भिकारी आहे पण राजा आहे. ही गादी, हे संस्थान, इथं हक्क माझा चालतो, इतरांचा नाही. त्यामुळे राजकारणी जरी असतील तरी लग्गेबाजी कृपया करू नये. लग्गेबाजीची मला अक्षरशः क्यू येते. काही जणांनी, मी ज्या जातीमध्ये जन्मलो त्या जातीचे जे सर्वोच्च सध्याचे नेते आहे, ज्यांची मी नावं घेणार नाही, सर्वोच्च नेत्यांपर्यंत जाऊन लग्गा लावला. सर्वोच्च नेत्यांचे फोन आम्हाला यावे अशी व्यवस्था केली. काही जणांनी आमच्या पालकमंत्र्यांपर्यंत लग्गा लावला, काही जणांनी आमदार खासदारांचे लग्गे लावले. ठीक आहे ना, लग्गे लावण्याबद्दल हरकत नाही. प्रत्येकाची आस्था असते की आंधळे सरांकडे आम्हाला लवकर प्रवेश भेटावा, लवकर तारीख मिळत नाही, तर मग साहजिक आहे. परंतु या ठिकाणी ज्यांनी लग्गे लावले त्यांची कामं झालीत का? नाही झालेली. त्यांनाही वेटिंगवरच ठेवलेलं आहे. कारण या ठिकाणी मी सर्वांना समसमान पकडतो. सबके लिए खुला है ये मंदिर हमारा, या गाण्याला मी जास्त या ठिकाणी महत्व देतो. तसं हे मंदिर सर्वांसाठी खुलं आहे, तर सर्वांसाठी नियम सुद्धा सारखा आहे. पुढचा विषय म्हणजे, या ठिकाणी तुम्हाला गंमत सांगतो, आज रोजी बरेच लोकांचं असं म्हणणं आहे की सरांकडे एवढा वेटिंग का लागतं, त्याचं कारणही सांगतो. या ठिकाणी वेटिंग यासाठी लागतं की प्रत्येकाला खाजगी वेळ मिळून त्याला वैयक्तिक माझ्याशी एकांतात बोलता यावं, त्याचा पूर्ण प्रॉब्लेम ऐकून घेण्यात यावा, नंतर त्याचं सॉल्युशन देण्यात यावं. ही माझी प्रोसेस आहे. मला इथे या ठिकाणी दरबार भरवावा असं काही जणांनी सजेशन दिलंय. मला 2-3 जण म्हटले की सर, आम्ही टमक्या ठिकाणी पाहिलं, कुठलं तर दत्त देवस्थान आहे किंवा आणखीन कुठलं देवस्थान आहे, तिथे ते महाराज स्टेजवरती बसतात, खुर्चीवर बसतात, समोर हजारो भक्तगण बसतात, महाराज माईकमधून बोलतात आणि मग त्या ठिकाणी सर्वांचं समाधान होतं. तुम्ही असं का करत नाही? फी घ्या पण दरबार भरवा. मी म्हटलं, मी जर दरबार भरवला, त्या दरबाराला एका वेळेला 1000-1500 माणसं आली किंवा त्यापेक्षा अधिक माणसं आली, तर मी एका दिवसामध्ये किती जणांची भेटी घेणार आहे? तर ते व्यक्ती म्हटले, अहो भेटी नाही घ्यायच्या, तुम्ही फक्त माईकमध्ये बोलायचं, आशीर्वाद द्यायचा आणि झालं. म्हटलं, मी असं काम करू शकत नाही, सध्या तरी करू शकत नाही, भविष्यातील पुढं बघूया. त्यामुळे मी दरबार भरवून या ठिकाणी बक्कळ पैसा कमावू शकतो, पण मला दरबार भरवायचा नाही. माझी जी पद्धत आहे, एका दिवशी 7 ते 8 लोकांना वेळ देणे, प्रत्येकाला अर्धा तासाचा वेळ देणे, त्यांचं घराणं ऐकून घेणे, त्यांचे प्रश्न नीट समजावून घेणे, त्यांची नड त्यांना व्यवस्थित समजावून सांगणे, त्यांचे उतारे किंवा बांधी जे काही असेल ते व्यवस्थित करून देणे. यासाठी एका कुटुंबाला अर्ध्या तासाचा वेळ मला द्यावा लागतो आणि या अर्ध्या तासाच्या नडीमुळे एका दिवसामध्ये मी फार तर फार 7 किंवा 8 लोकांनाच वेळ देतो आणि माझ्याकडे येणाऱ्यांची संख्या किंवा येणाऱ्यासाठी उत्सुक असणाऱ्यांची संख्या हजारोमध्ये. मग एका दिवशी 7 किंवा 8 लोकांना वेळ दिला, आठवड्यातून फार तर फार त्या ठिकाणी 50 ते 60 लोकांना वेळ दिला जातो, महिन्यातून फार तर फार 250-300 लोकांना वेळ दिला जातो. अशा प्रमाणामध्ये या ठिकाणी जर तुम्ही आकडा काढला तर महिन्याला मी लोकांना वेळ देतो 250 ते 300 किंवा त्यापेक्षा कमी सुद्धा होतात, 150-200, आणि येण्यासाठी उत्सुक असतात 1000-1500. मग आता ज्या लोकांना नंबर भेटला ते किंवा ज्या लोकांचा नंबर लागला किंवा जे माझ्यासमोर भेटून गेले ते आनंदित होतात, ते प्रसन्न होतात, ते खुश होतात. ज्यांचा नंबर लागला नाही ते शिव्या शाप द्यायला सुरुवात करतात. आंधळे माजला,
आंधळेला माज आला आहे, याला तर गरज नाही राहिलेली. तर हो, मला माज आलेलाच आहे आणि हा माज माझा आजचा नाहीये, हा माज माझा पहिल्या दिवसापासून आहे. ज्या दिवशी माझ्या घरावरती छत्र नव्हतं आणि मी भिकारी होतो आणि आजही भिकारीच आहे जगदंबेच्या दारातला, पण तेव्हापासून माझा माज कायम आहे, मरेपर्यंत माज कायमच राहील. माज काही जाणार नाही, कारण हा माज जगदंबेच्या भक्तीचा आहे, मी केलेल्या उपासनेचा आहे, तिच्यासाठी मी तोडलेल्या आराधनेचा आहे. मला कोणी येऊन इथे जेवू घातलेलं नाही, मी कोणी कपडे कोणी मला नेसायला आणून देत नाही, कोणी मला ताटामध्ये भाकर देत नाही, का कोणाचा मी 5 रुपयाचा कधी चहा पित नाही. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये मी कोणाच्या घरी राहायला गेलेलो नाही. माझे हजारोनी शिष्य झाले. ज्या जिल्ह्यावर तुम्ही बोट ठेवाल नकाशामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये माझे शिष्य सापडतील. अक्षरशः कर्नाटकाच्या बेळगावमध्ये शिष्य आहे, चेन्नई मद्रासमध्ये शिष्य आहे, गुजरातमध्ये माझे शिष्य आहे, हैदराबादमध्ये शिष्य झालेत आणि अगदी महाराष्ट्रातील नक्षलवादी इलाख्यापासून ते अगदी पूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधील माझे 10 शिष्य मी तुम्हाला काढून दाखवू शकतो. पण मी कधी कोण्या शिष्याच्या घरी मुक्कामाला जात नाही, कोण्या शिष्याच्या घरी जेवायला जात नाही. एवढंच काय, कोण्या शिष्याच्या घरी मी आतापर्यंत 5 रुपयाचा चहा सुद्धा पिलेलो नाही. त्यामुळे मी कोणाचा दबलेलो नाही, मला कोणाची गरज नाही. ज्यांना माझ्या नियमामध्ये बसून माझ्याकडे यायचं आहे त्यांचं स्वागत आहे, पण आमच्या नियमानुसार चालावं लागेल. नाही तर बाबा बुवा आम्मा टम्मा ज्योतिषी भगत देव ऋषी आणि बाबा महाराज यांचा सुळसुळाट आहे. जिकडे रस्ता भेटेल तिकडे जाऊ शकता, परंतु मी ज्याला वेळ देतो तो व्यवस्थित देतो, पूर्ण घराणं ऐकून घेतो. मी दरबार सिस्टीम सुरू करू शकत नाही. म्हणून एवढं सांगतो, ज्यांना माझ्याकडे यायचं, आमच्या नियमामध्ये राहून यायचं असेल तर या. आज एका ताईंनी मला कमेंट केली युट्यूबला. कमेंट अशी होती की सर, आम्ही लोकांचे उधार पाधार पैसे करून तुमच्याकडे येत असतो, पण तुम्ही आम्हाला तारीखच दिलेली नाही. मला तुम्ही 1 मार्चला बोलवणार होते. मी ताबडतोब होनमाने सरांना बोलावलं आणि विचारलं, ह्या ताईंची कमेंट बघ. त्या ताईंचं मला रेकॉर्डिंग ऐकवलं होनमाने सरांनी. ती रेकॉर्डिंग अशी होती, होनमाने सर त्या ताईला सांगत होते, ताई तुम्हाला 15 मार्चच्या नंतरची तारीख मिळेल. आणि त्या ताई म्हणत होत्या, हो सर मी 15 मार्चच्या नंतर यायला तयार आहे, पण त्याच्या आधी होत असेल तर बघा ना, 1-2 तारखेला. होनमाने सर म्हटले, होणार नाही, 15 तारखेच्या नंतर थांबत असाल तर ठीक, नाहीतर तुमचे पैसे तुम्हाला वापस पाठवून देऊ. त्या ताई म्हटल्या, नाही नाही सर, मी थांबते, मी 15 तारखेच्या नंतर येते, पण माझे पैसे वापस पाठवू नका. किती खोटं बोलणं. म्हणजे मला सांगायचं की 1 मार्चला मला तारीख देणार होते आणि रेकॉर्डिंग मध्ये स्पष्ट महिलेचा आवाज येतो की हो 1 तारखेला जमत नसेल तर मी 15ला येते. स्वतःच्या मनाने शब्द घालून सुद्धा लोक 1चे 2, 2चे 4 करतात. हाही अनुभव बऱ्याच प्रकारामध्ये आलेला आहे. आणि काय असतं, या ठिकाणी जर एक विचार करा, मी स्थानिक एका साध्या गावामध्ये राहून आमदार, खासदार, मंत्री यांना जर जुमानत नाही का, कारण मला नियम प्रथम आहे. पद, प्रतिष्ठा, पैसा महत्वाचा नाही. त्यामुळे उगाच आंधळे सरांकडे मोठे लोक येतात, सेठ लोक येतात. अहो राजकारणी येतात, मोठे येतात, सेठ येतात, त्यांनी येऊ नये का? राजकारणी, मंत्री, आमदार, खासदार आणि सेठ लोकांनी देवीची उपासना करू नये का? आमदार, खासदार, मंत्री आणि सेठ लोकांनी देवीच्या वाऱ्या करू नयेत का? आंधळे सरांचं दर्शन घेऊ नये का? त्यांच्याकडे प्रश्न मांडू नयेत का? प्रश्न मांडायचा अधिकार काय फक्त गरीब, भिकारी आणि सर्वसामान्य लोकांनाच आहे का? राजकारण्यांना नाहीये. ते पण तर माणसंच आहेत ना. आम्ही सर्वांना समसमान वागवतो, इथेच आमचा नियम आहे. बाकी तो व्यक्ती, मग आता एका ताईंची कमेंट होती मागे, माझ्याकडे एक राहुल पाटील नावाचे तलाठी येऊन गेले. त्यावर ताईंची कमेंट होती, म्हणे तुमच्याकडे महसूल खात्याचे लोक येतात, हे लोक काळा पैसा खातात, तुम्ही त्यांचे प्रश्न का सोडवता? तर मी या ठिकाणी उत्तर देऊ इच्छितो, मी महसूल खातं नाही. माझ्याकडे वेश्याधंदा म्हणजे वेश्यावृत्ती करणाऱ्या महिला सुद्धा वाऱ्या करण्यासाठी येतात. मी त्यांचेही प्रश्न सोडवले आहे आणि सोडवतो. बिचाऱ्या माय बहिणी समोर बसून प्रांजळपणे सांगतात, सर आम्ही वेश्या व्यवसाय करतो, आमच्या पोटासाठी, आम्हाला उपासनेचा अधिकार आहे का? एका वेश्या महिलेची मी ज्ञानमाळ सुद्धा केलेली आहे, तिला माझी लेक बनवून घेतलेली आहे. मला सर्व सारखे आहे. दुसरा विषय, काळा धंदा करणारे, ब्लॅक मनी असणारे लोकही येतात, कारण त्यांची फी सर्वसामान्यांची फी आम्ही सारखीच घेत आहोत. जर मला एखादा सर्वसामान्य 3,500 देतोय तर काळा पैसा असणाराही 3.5च देतोय ना. मग मला काय घेणं देणं, तो काळा धंदा करतो की गोरा धंदा करतो? काळा धंदा, गोरा धंदा, छिनाल धंदा हे सर्व पाहून त्यांना शिक्षा करण्याचा अधिकार जगदंबेला आहे, ईश्वराला आहे. मी स्वतःला तेवढं मोठं समजत नाही, म्हणून माझ्याकडे सर्व स्तरातीलच लोक येतात. खुल्लखाटपणे मोकळ्या मनाने कबूल करतो. जे अत्यंत पवित्र असतील, ज्यांना अशी स्थानं वर्जित असतील, त्यांनी जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजाला नाही आलं तरी चालेल. जिथे परमधाम तुमचं पवित्र असेल तिकडे जावा, काही हरकत नाही, काही त्याच्याबद्दल वाद नाही.
आणि पुढचा एक विषय सांगायचा म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला गंमत सांगतो, कालचाच होता ना. एक साहेब येऊन गेले, त्यांचं नाव नाही या ठिकाणी घेणार मी. एक साहेब आले जे शिवसेनेचे फार मोठे नेते आहेत, त्यांचं नाव नाही घेत या ठिकाणी. आता हे या ठिकाणी त्यांचा नंबर लागला नाही किंवा कॉल घेतला नाही, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मंत्री महोदयांच्या कानावर घातलं की आंधळे सरांकडे आमचा नंबर लागत नाहीये. मंत्री महोदयांनी आमच्या पालकमंत्र्यांच्या कानावर घातलं. आमच्या पालकमंत्र्यांनी कोणाच्या कानावर घातलं? ऍडिशनल एसपी साहेब यांच्या कानावर घातलं. ऍडिशनल एसपी साहेबांनी आमच्या ठाणेदारांच्या कानावर घातलं. आमच्या ठाणेदारांनी त्यांच्या जे बीट इन्चार्ज आहेत त्यांच्या कानावर घातलं. आणि ते बीट इन्चार्ज आणि समोरचे ते शिवसेनेचे मोठे नेते असणारे साहेब हे काल माझ्याकडे येऊन गेले. ते डीवायएसपीच्या एसपीच्या कनेक्शन मधून आलेले मंत्री महोदयांच्या स्वतः पालकमंत्री ज्यांच्यासाठी फोन करतायत अशा लग्यातून आलेले, त्यांना सुद्धा काल या ठिकाणी 4 घंटे वेटिंग करावं लागलं. तेव्हा माझी भेट झाली. भेट झाल्यावर ते म्हटले, सर आम्ही एवढे लांबून आलोत. म्हटलं दादा तुम्ही तारीख घेतलेली नाही, तुम्हाला वेळ भेटू शकत नाही, तुम्हाला वापस जावं लागेल. त्यांनी फार रिक्वेस्ट केली. कालचा त्यांचा मुक्काम पडला आणि मी आज रात्री त्यांना वेळ दिला. सांगायचा उद्देश काय, मला जर या ठिकाणी पैशाची लालसा असती तर मी त्यांना काल म्हटलं असतं 10-12 हजार रुपये द्या, तुमचं लगेच काम करतो. 10-12 हजार काय, कोणी लाख रुपये जरी समोर ठेवले ना तर हे वाघाचं पिल्लू आहे. वाघाचं पिल्लू याला त्याला शरण जात नसतं. वाघ शरण जातो दुसऱ्या वाघाला. त्यामुळे मला कोणी बकरीचं, कोंबडीचं, उंदराचं आमिष दाखवून जर गुडघ्यावर आणण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तशा कोणाचा समज असेल, इथे पैसा फेकला की कामं होतात, पैसे दाखवले की कामं होतात, लग्गे लावले की कामं होतात, वशिलेबाजी चालते, अजिबातच चालत नाही. कारण राजकारणी असो, मंत्री असो, पोलीस असो, महसूल खात्याचे असो, सर्वसामान्य असो, गरीब असो, भिकारी असो, अनाथ असो, श्रीमंत असो, शेठ असो, चांगले असो, लुच्चे असो, लफंगे असो, छिनाल असो, पतिव्रता असो, सर्व लोक जगदंबेच्या पायाची धूळ आहे असं मी समजतो. म्हणून मी सर्वांना जगदंबेच्या पायाची धूळच समजतो. सर्वात मोठी धूळ तर मीच आहे जगदंबेच्या पायाची, आणि त्यानंतर संपूर्ण जग आहे. ज्याला आईला शरण म्हणून, जगदंबेला शरण म्हणून यायचं असेल त्याने गुडघ्यावर यावं, त्यांचं काम करून देऊ. त्यांचा केस पडला तर मी माझ्या जिभेने उचलेल, पण लग्गेबाजी, वशिलेबाजी चालत नाही. आणि म्हणून जे म्हणतात की बा आंधळे सरांना माज आलाय, पैशासाठी करता का, तर हो मी पैशासाठी करतोच. पैसा मला गरजेचा आहे. मी भीक मागायला जाणार नाही, झोळी करणार नाही, कोणाला दान मागणार नाही. माझ्याजवळ जी कला आहे, माझ्याजवळ जे मंत्रशास्त्र आहे, माझ्याजवळ जी उपासना आहे, जी थोडीफार दैवीय कृपा आहे, मी तिचा वापर करून पैसा कमावतोय, मंदिर बांधतोय, भक्तनिवास बांधतोय, अन्नछत्र बांधतोय, जागा लाखोच्या लाखोने खरेदी करतोय, जगदंबेच्या नावावरती करतोय. स्वतः त्याचा मालक मी नाहीये, ट्रस्टच्या नावावरती खरेदी करतोय. म्हणून सर्व पैशासाठीच सुरू आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी आम्हाला पैसा द्यावा ही सुद्धा हात जोडून विनंती अगदी प्रांजळपणे कबूल करतो. सर्व काही पैशासाठी आहे. विष्णुमयम जगत, विष्णूच्या पायाशी माता लक्ष्मी, तिची आम्हाला गरज आहे. गरिबावरती कृपा करा, पैसे द्या, फुकट कामं मी कोणाचेच करत नाही. पण जे घेतो ते माफक दरात घेतो. फी ठरलेली आहे, सर्वांना समसमान आहे. तुम्ही मला पाठवलेल्या फीचा स्क्रीनशॉट तुमच्या जवळही असतो, तो आमच्या जवळही असतो. याबरोबरच माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा आम्ही फॉर्म भरून घेतो. या फॉर्मवरती त्यांचा आधार कार्ड नंबर आणि पॅन कार्ड नंबर सुद्धा आम्ही घेतो. कारण उद्या जर कधी भविष्यामध्ये काम पडलं की आमच्याकडे येणारा पैसा कोणी किती दिला, तर दूध का दूध, पाणी का पाणी. हो तुझ्याकडून घेतले 3,500, डंकी किचोटवर घेतले. कुठल्या न्यायालयात जायचं का, पोलीस स्टेशनमध्ये जायचं का, कुठं जायचं चल. कारण मी दबलेलो नाही म्हणून मी दबका कारभार करत नाही. माझा धंदा वाईट आहे, माझा पैसा वाईट आहे. वाईट नाही, व्हाईट आहे, पांढरा आहे. वाईट समजाल हो, व्हाईट आहे, शुभ्र आहे, लखलखीत आहे. त्यामुळे आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन सोबत यावं. त्याचे नंबर आम्ही या ठिकाणी लिहून घेतो. तुमच्याकडून किती पैसा आला हेही आमच्या रेकॉर्डला असतं. आम्ही तुमच्याकडून किती घेतले हेही रेकॉर्ड असतं. आणि सर्व पैसा आम्ही ऑनलाईन पद्धतीने घेतो. अनेक बाबा बुवा महाराज पैसा कॅशमध्ये घेतात कारण त्याचा पुरावा राहत नाही. अहो पण आम्ही दबलेले चाळे करतच नाही ना. आम्ही जे घेतो ते उघडे घेतो. सर्व ऑनलाईन पद्धतीनुसार आहे. आयकर विभाग आमच्या छातीवर बसलेला आहे. बाकी सर्व काय असेल ते बघूया. तर पुन्हा मूळ मुद्द्यावर येतो. ज्यांचे फोन उचलल्या जात नसतील, कॉल घेतल्या जात नसतील, निराश होऊ नका. माझ्या पत्त्यावरती स्पीड पोस्टने मला पत्र लिहा, त्यात तुमचा नाव नंबर द्या. आमचा तुम्हाला रिटर्न कॉल येईल म्हणजे येईल. आणि जे माझ्यावर खोटे आरोप करतात की बुवा यांना मात चढलाय, गरज सरलेली आहे, किंवा या ठिकाणी लग्गेबाजी लावतात, राजकारणी, सेठ, श्रीमंत लोकांना वेळ देतात, तर हे
खोटं बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. थुंकत राहा, तुमचा थुंका तुमच्या चेहऱ्यावरती पडेल. आणि जेवढे माझ्याकडे येऊन गेलेले भक्त आहेत त्यापैकी 99% भक्त मात्र समाधानी होऊन जातात. 1% नाही होत. एका ताईंची कमेंट होती माझ्या युट्यूबला की सर मी तुमच्याकडे शुक्रवारी कोढं विचारण्यासाठी आले होते, पण मी भयंकर नाराज झाले कारण तुम्ही माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीच नाही. तर ताई, हे जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा आहे, बागेश्वर बाबा संस्थान नाही किंवा पंढोखर सरकार सुद्धा नाही. तिकडे जावा, त्या महाराजांकडे पैसे भरावा, ते चिठ्ठीवर सर्व काही लिहून देतात. माझी अवकातच काय, मी एक साधा शिक्षक आहे. अहो माझी नोकरी कधी सुटेल, काय सुटेल मला याचं काही माहित नाही. माझं लग्न कधी होणार हे माझं मला कळलं नव्हतं, ते अंबाबाईच्या आशीर्वादाने झालं. उद्या मी जगेल की मरेल मला माझं कळत नाही. अहो उद्या काय घडणार हे मी आज सांगू शकत नाही. तुमच्यासारख्या अतिजिज्ञासू व्यक्तींसाठी मी बनलेलोच नाहीये. ज्यांना खरोखर दुखणं आहे, त्रास आहे, भोगपीडा आहे, अशांनी यावं त्यांचं निवारण करतो. ज्यांना जास्त उखळामध्ये मुंडकं घालून वासे मोजायचे आहे त्यांच्यासाठी आहेत की परमपूज्य बागेश्वर बाबा आहे, परमपूज्य पंढोखर सरकार आहे, बाकी काही बाबा बुवा महाराज आहेत जे काही चिठ्ठीवर वगैरे लिहितात, काहींच्या कानात चेडे बोलतात, काही जण साक्षात नवनाथांचा अवतार सध्या बनून बसलेले आहे. त्यांच्याकडे जावा, ते तुमचे कामं नक्की करतील. मला काहीही कळत नाही, मला कुठलीही दिव्यदृष्टी नाही, मला कुठलीही सिद्धी प्राप्त नाही, माझ्यावर कुठलाही विशेष दैवीय वरद हस्त सुद्धा नाही. मी दीड दमडीचा सडक्या चमडीचा एक सर्वसामान्य माणूस आहे. तुमच्या आणि माझ्या मधल्यासारखा कुठलाही विशेष अंतर फरक नाही. जसे तुम्ही तसा मी. त्यामुळे अतिजिज्ञासू व्यक्तींनी कृपया माझ्याकडे येऊ नये. मला काहीही विशेष सांगता येत नाही. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो आम्हाला कुठलीही दिव्य दृष्टी प्राप्त नाही, आम्हाला कुठलीही सिद्धी प्राप्त नाही. एवढे माझे कॅप्शन असताना सुद्धा माझ्याकडे दिव्य दृष्टीची आशा घेऊन लोकांनी यावंच कशाला. त्यामुळे ज्या ताईंनी कमेंट केलेली आहे त्यांनाही त्यांचं उत्तर भेटलं असेल. ताई, मी तुमचे प्रश्न सोडवण्या एवढ्या लायकीचा माणूसच नाही. कारण काय आहे, उद्या कोणी मला विचारेल सर आमच्या खिशामध्ये किती नोटा आहे सांगा, मला सांगता येत नाही. लोक मला हाणतील खेटराने धरून. उद्या कोणी म्हणतील सर आमच्या डोक्यावर केस किती आहे सांगा, मला नाही सांगता येईल, हाणतील डोक्यावरती धरून. आणि मला ज्या काही काही गोष्टी कळतात, एखाद्या माणसाने एखादी बाई काही असते किंवा बाईला बाबाचं काही असते किंवा काय असली प्रकरणं नाही माझ्याच्याने हँडल होत. त्यामुळे अशा लोकांनी माझ्याकडे येऊच नाही. जिकडे तुमचे कामं होत असतील तिकडे जावा. व्हिडिओ आजचा भरपूर लोकांना आवडला नसेल आवडला तरी चालेल, पण रोखठोक आहे. पोटावर एक तोंडावर एक मला जमत नाही. भरभरून प्रेम करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. नमो आदेश.